नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. विठ्ठला ह्या ऑडिओमधला भाग 4. यामध्ये काल आपण म्हटलं होतं त्याप्रमाणे वारकरी संप्रदायाचा मंत्र कोणता आहे तो आपण पाहणार आहोत. वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे रामकृष्ण हरी. राम म्हणजे हृदयामध्ये रमविणारा, कृष्ण आकर्षण करणारा आणि हरी म्हणजे ऐक्यरूप असणारा असा विठ्ठल रूप परमात्मा. या मंत्राला सोहळे ओळे स्थळकाळ जाती कुळ याचा कुठलाही प्रतिबंध नाही. गळ्यात तुळशीच्या मण्यांची माळ, कपाळी गोपीचंदनाचा टिळा आणि बुक्का आणि खांद्यावर पताका ही वारकऱ्यांची बोधचिन्ह. या संप्रदायामध्ये पंढरीची वारी आणि आळंदीची वारी अशा 2 वाऱ्या चालतात. पंढरपूरला महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायाचे आद्य पीठ असं म्हणतात. भीमा नदीच्या तीरावर असलेलं हे क्षेत्र, या ठिकाणी ही नदी अर्धचंद्राकृती वाहते म्हणून तिला चंद्रभागा असं म्हणतात. तर मंडळी, पंढरीची वारी ही सगळ्यात महत्त्वाची वारी म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीची वारी. आळंदीच्या वारीचा दिवस कार्तिक वद्य एकादशी. आषाढीच्या वारीला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरीला येते. आषाढी कार्तिकी या वाऱ्यांना प्रत्येक फडावर दशमी ते पौर्णिमा भजनं कीर्तनं चालतात. रात्री हरिजागर होतो. पौर्णिमेला सगळ्या दिंड्या पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपुरी येथे जातात. तिथे काला होतो. काल्याच्या लाया एकमेकांच्या मुखी घालून वारकरी आपल्या वारीची सांगता करतात. वारकरी पंढरीमध्ये आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान, क्षेत्र प्रदक्षिणा, पांडुरंग दर्शन आणि हरिकीर्तन असा चतुर्विध यात्राविधी करतात. पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये विठोबाच्या देवळापासून साधारण 1500 फुटांवर पुंडलिकाचं देऊळ आहे. त्याला पुंडलिकाची समाधी असं मानतात. या मंदिरामध्ये पुंडलिकाचं प्रतीक म्हणून शिवलिंग आहे. कोळी लोक हे या पुंडलिकाचे पुजारी आहेत. पांडुरंगाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाचे दर्शन घेतले पाहिजे अशी इथली प्रथा आहे. आळंदीच्या वारीला पंढरीहून नामदेव पुंडलिकाच्या पालख्या आणि दिंड्या येतात. भजन कीर्तन हरिजागर असे सोहळे होतात आणि कार्तिक वद्य त्रयोदशी हा ज्ञानेश्वरांचा समाधी दिन. या दिवशी समाधीचे अभंग म्हणून काला होतो. असा हा विठुराया म्हणजे महाराष्ट्राचे आदिदैवतच. अशा या विठुरायाच्या पायी सर्व काळी लीन होण्याची बुद्धी त्या विठुरायाने आम्हा सर्वांना द्यावी अशी त्याच्या चरणी मनापासून प्रार्थना. हे विठुराया, तुझ्या कृपेचे बळ आम्हाला लाभावे म्हणून आम्ही तुला शरण आलो आहोत. तुझे पायी विठ्ठला विठ्ठला, ठेवीन डोई वेळोवेळा, ठेवीन डोई वेळोवेळा. हे विठ्ठला, आम्हाला तुझं विस्मरण होऊ नये. तुझ्या भक्तीची ज्योत आमच्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये निरंतर तेवत राहावी अशी आमची इच्छा. ते केवळ तुझे सद्गुण गाता यावेत हेच खरे तर आमच्यासाठी सर्व सुखाचं सार आहे. तेव्हा तुझ्यापाशी एवढंच सांगणं की हेची दान देगा देवा, तुझा विसर न भावा, विसर न भावा, तुझा विसर न भावा, विसर न भावा. जय श्रीराम.